नमस्कार. प्रिया सिंपल रेसिपीमध्ये तुम्हा सर्वांचं खूप खूप मनापासून स्वागत आहे. आणि आज मी तुम्हाला वाळवण रेसिपीमध्ये गव्हाची कुरडई बनवण्यासाठी जो चीक तयार केला जातो, अगदी पांढरा शुभ्र चीक साध्या सोप्या पद्धतीने कसा बनवायचा याचीच आज इथं मी तुम्हाला पद्धत दाखवणार आहे. तर रेसिपी शेवटपर्यंत पहा. चला तर मग रेसिपीला सुरुवात करूया. सर्वात अगोदर इथं मी गहू 3 दिवस भिजत घातला होता. तर 3 दिवस या गव्हातील मी रोज पाणी बदललं आहे आणि इथे बघू शकता तुम्ही गहू खूप छान प्रकारे भिजला आहे. त्यातील जो आतील पांढरा भाग आहे तो अगदी सहज दाबल्यानंतर बाहेर येतो. इथं बघू शकता गहू 3 दिवस भिजवून छान असं घेतलं आहे मी. त्यानंतर यातील जे पाणी आहे ते थोडंसं मी हळूवारपणे हाताने एकदा त्यामध्ये हात फिरवून घेतलं आहे आणि ते पाणी पूर्ण मी निथळून घेतलं आहे. त्यानंतर त्यामध्ये पुन्हा मी इथं दुसरं पाणी स्वच्छ पाणी पुन्हा घालून याला थोडंसं हलक्या हाताने धुवून घेणार आहे. असं केल्याने यातील जो वास आहे तो निघून जातो. तर काही जण 5 दिवस भिजत घालतात, पण मी इथं 3च दिवस गहू भिजत घालून ही कुरडई बनवली आहे. त्यानंतर एका मोदक चाळणीवरती हे सर्व भिजलेला गहू घालून मी त्यातील पाणी निथळून घेतलं आहे आणि जो निथळलेला गहू आहे तो मिक्सरच्या भांड्यामध्ये थोडा थोडा घालून इथं मी वाटून घेणार आहे आणि यामध्ये थोडं थोडं पाणी घालून हा जो भिजलेला गहू आहे तो मी मिक्सरला फिरवून घेणार आहे. आणि इथं बघू शकता तुम्ही जो गहू होता भिजलेला तो इथं पूर्ण मी अशा प्रकारे थोडं थोडं पाणी घालून वाटून घेतलं आहे. तर यामध्ये पाण्याचं प्रमाण जास्त झालं तर काही हरकत नाही. त्यामुळे तुम्ही जेवढं तुम्हाला हवं असेल तेवढं तुम्ही पाणी इथं घालू शकता. आणि जो वाटलेला गहू होता त्यामध्ये पुन्हा मी भरपूर सारं पाणी घालून त्याला पळीने छान असं हलवून घेणार आहे. आणि हे असं केल्याने यातील जो कोंडा आहे तो बऱ्यापैकी निघून जातो. त्यानंतर एका पातेल्यावरती जी आपली पुरण वाटण्याची चाळण आहे ती चाळण ठेवून त्यामध्ये मी जो गहू वाटून घेतला आहे, जो गव्हाचा चीक आहे तो सर्वात अगोदर इथं मी या मोठ्या चाळणीमध्ये चाळून घेणार आहे. आणि थोडंसं हे अशा प्रकारे हळुवारपणे त्याला पातेल्यावरती दाबून त्यातील जो चीक आहे तो त्या पातेल्यामध्ये काढून घेतला आहे. ह्याला पुन्हा मी पळीने अशा प्रकारे त्यातील जो चीक आहे तो पूर्ण गाळून घेतला आहे. तर हे थोडंसं चिकट असतं त्यामुळे मी इथं पळी वापरली आहे. त्यानंतर पुन्हा यातील जो राहिलेला चीक आहे तो मी हाताने अशा प्रकारे काढून घेतला आहे. तर गव्हाचा चीक काढण्यासाठी किंवा गव्हाची कुरडई बनवण्यासाठी मेहनत ही तितक्याच प्रमाणात लागते. पण ही कुरडई खाण्यासाठी खूप मस्त चविष्ट अशी लागते. तर जो मी चीक गाळून घेतला होता त्यातील पुन्हा मी हाताने पूर्ण चीक निथळून घेतला आहे आणि दुसऱ्या पातेल्यामध्ये तो जो राहिलेला चिकातील कोंडा आहे तो काढून त्यामध्ये पुन्हा थोडंसं पाणी घालून घेतलं आहे. आणि तो आता इथं मी
गाळून घेणार आहे आणि जेवढं शक्य होईल तेवढं तुम्ही त्यामध्ये पाणी घालून हा 2 ते 3 वेळा जो तुम्ही मिक्सरला बारीक करून घेतलेला जो चीक आहे, जो गहू आहे, तो गाळून घ्यायचा आहे. म्हणजे जेवढा आपण बारीक चाळणीने गाळून घेईल तेवढा यातील चीक आपल्याला मिळतो. तर 1-2 वेळा इथं मी गाळून घेतल्यानंतर आता कोंडा मी बाजूला काढून घेणार आहे. तर हा कोंडा फेकून न देता हा कोंडा वाळवून याची आपण पौष्टिक एखादी रेसिपी बनवू शकतो. आणि इथं बघू शकता तुम्ही पाण्याचा भरपूर असा वापर मी केला आहे. पुन्हा हा चीक पळीने मी छान असा हलवून घेणार आहे. आणि आता दुसऱ्या एका पातेल्यामध्ये हा जो मोदक चाळणीने जो गाळलेला चीक आहे तो मी इथं आपली जी पिठाची चाळण असते त्या चाळणीने इथं मी गाळून घेणार आहे. तर ह्या चाळणीने जो त्या चिकामध्ये राहिलेला कोंडा आहे ह्याची छिद्र खूप लहान असतात, त्यामुळे पुन्हा एकदा यामध्ये कोंडा आपल्याला बऱ्यापैकी दिसून येतो. तर इथं बघू शकता तुम्ही इथं एवढा असा हा कोंडा मला वरती मिळालेला आहे. आणि या प्रोसेसमध्ये ही सर्वात महत्त्वाची प्रक्रिया आहे की जे तुम्ही चीक 3 ते 4 वेळा याला मोठ्या चाळणीने आणि बारीक चाळणीने गाळून घ्यायचं आहे. आता हा इथं एवढ्या प्रमाणात मला चीक मिळालेला आहे. त्यानंतर पुन्हा एकदा मी याला गाळून घेणार आहे. म्हणजे जवळपास मी 3 ते 4 वेळा ह्याला 2 वेळा 3 वेळा मोठ्या चाळणीने आणि 2 वेळा इथं या पिठाच्या चाळणीने चाळून घेतलेलं आहे. तर आता बऱ्यापैकी त्या चिकातील कोंडा म्हणजे निघून गेलेला आहे. तर इथं आता मी ह्या चाळणीने चाळल्यानंतर आता मी पुन्हा चाळणार नाही आहे. आता मला फारसा यामध्ये कोंडा दिसत नाही, त्यामुळे हे मी शेवटचं इथं गाळून घेते. तर इथे बघू शकता तुम्ही कोंडा अजिबात दिसत नाही आहे. आता इथं एवढ्या प्रमाणात मला चीक मिळालेला आहे. हा चीक नाही आहे, यात थोडंसं वरती पाणी आहे. त्यानंतर या चिकामध्ये मी छोटासा तुरटीचा तुकडा 7 ते 8 वेळा फिरवून घेणार आहे. त्यामुळे इथं हा चीक आपल्याला पांढरा शुभ्र असा मिळतो. आणि तुरटीचा तुकडा 7 ते 8 वेळा फिरवल्यानंतर याला मी इथं रात्रभर असंच झाकून ठेवणार आहे. इथं दुसऱ्या दिवशी तुम्ही बघू शकता पाणी जे चिकातील पाणी आहे ते वरती आलं आहे आणि जो मी चीक तयार केला होता तो इथं पातेल्यामध्ये खाली बसला आहे. तर जे वरचं जे पूर्ण पाणी आहे ते मी एका दुसऱ्या भांड्यामध्ये काढून घेणार आहे. जोपर्यंत इथं पांढरा चीक पडत नाही तोपर्यंत मी ते पाणी इथं निथळून घेणार आहे. इथं बघू शकता तुम्ही पांढरा चीक आता पडत आहे. तर मी आता एवढाच पाणी यामधलं काढून घेऊन हा एवढ्या प्रमाणात मला चीक इथं मिळालेला आहे. आणि तुरटी फिरवल्यामुळं चीक खूप पांढरा शुभ्र असा दिसतो, बघू शकता तुम्ही. तर गहू मी 1 किलो एवढ्या प्रमाणात भिजत घातला होता. तर 1 किलो गव्हाला मला जवळपास अर्धा किलो
एवढा चीक मिळालेला आहे. त्यानंतर या चिकाला मी आता एका भांड्यामध्ये काढून मोजून घेणार आहे. तर इथे मी एक दुसरं भांडं घेतलेलं आहे आणि त्या भांड्यामध्ये हा सर्व चीक घालून किती प्रमाणात होतो हे मी मोजून घेतलेलं आहे. तर अगदी भांडं भरायला थोडंसं कमी एवढं प्रमाणाचं झालेलं आहे. आणि इथं मी आता कुरडई बनवण्यासाठी चीक तयार करून घेत आहे. तर जेवढा चीक मिळालेला आहे, म्हणजे जेवढं चिकाचं प्रमाण या पातेल्यामध्ये झालेलं आहे तेवढंच मी इथं पाणी घेतलेलं आहे. तर जेवढा मला चीक मिळाला तेवढंच मी इथं पातेल्यामध्ये पाणी गरम करण्यासाठी ठेवलं आहे. त्यामध्ये मी इथं चवीनुसार मीठ घातलेलं आहे. तुम्हाला हवं असेल तर तुम्ही पापडखारही वापरू शकता, पण इथं मी पापडखार नाही वापरला, फक्त मीठ वापरलेलं आहे. आणि या पाण्याला छान अशी एक उकळी काढून घेतलेली आहे. आणि पाण्याला उकळी काढल्यानंतर इथं गॅस मी कमी केलेला आहे. पाण्याला उकळी काढेपर्यंत गॅसची फ्लेम मी मोठी केली होती. आता मी गॅसची फ्लेम बारीक केलेली आहे आणि जो तयार चीक आहे तो इथं पाण्यामध्ये थोडा थोडा ओतून घेतलेला आहे आणि लाटण्यानं याला सतत हलवत राहायचं आहे, जेणेकरून यामध्ये गाठी होणार नाहीत याची दक्षता घ्यायची आहे. तर हे सतत आपण हलवत राहिल्यामुळे गाठी यामध्ये अजिबात होत नाही. अगदी सहज कोणीही पटकन या कुरडया बनवू शकतात आणि चीक बनवण्याचं असं काही अवघड काम नाही. तुम्ही मन लावून मनापासून जर ही प्रक्रिया केली तर नक्कीच हे तुम्हाला सोपं वाटेल. जर तुम्ही नवीन बनवत असाल तर अगदी थोड्या प्रमाणात बनवून बघा, म्हणजे नक्की जमेल. त्यानंतर हे सतत मी इथं फेटून घेतलं आहे. सुरुवातीला मी इथं लाटण्याचाच वापर केला आहे, त्यामुळं यामध्ये गाठी होत नाही. आणि 5 ते 7 मिनटं छान असं फेटून घेतल्यानंतर पुन्हा याला अगदी पातेल्याच्या तळापासून छान असं हलवत घ्यायचं आहे. तर हे यामध्ये महत्त्वाचं जे आहे चीक बनवण्यासाठी ते म्हणजे फेटण्याचं काम. तर इथं बघू शकता तुम्ही थोडीशी इथं ताकद आपल्याला लावावी लागते. म्हणजे हे जे करताना आपले हात थोडे भरून येतात, पण जसजसं हे पीठ मोकळं होत जाईल तसतसं जास्त काय म्हणजे आपल्याला अवघड वाटत नाही. तर हलवण्याची जी प्रक्रिया आहे ती सतत आपल्याला करत राहायची आहे. अजिबात जे लाटणं आहे ते थांबवायचं नाही, म्हणजे सतत ते पिठामधून फिरवत राहायचं आहे, म्हणजे गाठी होणार नाहीत. तर जे लाटण्याला लागलेलं आहे ते पाण्याने मी इथं काढून घेऊन पिठामध्ये थोडासा पाण्याचा हात लावून घेतलेला आहे. आणि गॅसची फ्लेम मी मंदच केलेली आहे, म्हणजे गॅस मी बारीकच केलेला आहे. तर बारीक गॅसवरतीच हे सर्व मी पीठ शिजवून घेतलेलं आहे. आणि इथे बघू शकता तुम्ही खूप मस्त असा 10 ते 15 मिनटात हा चीक बनलेला आहे. तर 15 ते 20 मिनटं चीक शिजवण्यासाठी लागतात. त्यानंतर इथं मी चमच्याने हे सर्व एकत्र करून घेतलेलं आहे. अगदी पांढरा शुभ्र आणि मस्त असा मलईदार असा हा चीक दिसत आहे. आणि याची कुरडई ही खूप छान अशी तयार झाली होती. अजिबात कुठेही तुटली नव्हती किंवा अजिबात यामध्ये गाठीसुद्धा झालेली नाही. तर तुम्हाला इथं दिसत असेल की पीठ अतिशय छान असं शिजलेलं आहे. गॅस मी इथं बारीकच ठेवला आहे आणि त्यावरती झाकण ठेवून
पुन्हा एक 5 मिनटं ह्याला छान वाफवून घेतलेलं आहे आणि हा चीक आता कुरडई बनवण्यासाठी तयार झाला आहे. तर व्हिडिओ कसा वाटला? आवडल्यास लाईक करा, कमेंट करा, शेअर करा आणि प्लीज चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका.